आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील सराव संच 1.1 सोडवूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण करा. खाली आपल्याला एक सारणी दिली आहे, काही चित्रे दिली आहेत, आपल्याला त्यांचे तळाचे पृष्ठ, शिरोबिंदूंची संख्या अशा प्रकारे ही सारणी पूर्ण करायची आहे. यामध्ये आपल्याला या सराव संचामध्ये आपल्याला सूची आणि चिती यामधला फरक समजून घ्यायचा आहे. आता त्रिकोणी चिती आणि त्रिकोणी सूची म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. आता माझ्याकडे ज्या दोन वस्तू आहेत त्यातली एक आहे त्रिकोण चिती आणि एक आहे त्रिकोण सूची. त्यातली ही जी आहे ती आहे त्रिकोण चिती. आता त्रिकोण चिती म्हणजे काय, अनेक त्रिकोण एकावर एक अशा प्रकारे ठेवले तर जो आकार किंवा जो आकृती जी वस्तू तयार होते ती आहे त्रिकोण चिती. आणि त्रिकोण सूची म्हणजे काय, तर खाली एक त्रिकोणी पृष्ठभाग आणि त्यावर अशा प्रकारे इकडे एक आणि इकडे एक अशा तिन्ही बाजूला 3 त्रिकोण उभे केले तर ती आहे त्रिकोण सूची. ही आहे त्रिकोण चिती, ही आहे त्रिकोण सूची. आता पहा, त्रिकोण चिती आपण सर्व बाजूंनी पाहूया. इथे एक आयत तयार झालेला आहे, खाली तळाला त्रिकोण आहे, इकडे अशा प्रकारे एक आयत दिसतो आहे आणि इकडे अशा प्रकारे एक आयत दिसतो आहे. म्हणजे ही आहे त्रिकोण चिती. अनेक त्रिकोण एकावर एक रचले तर ही त्रिकोण चिती तयार होते. आपल्याला इकडून एक आयत दिसतोय, अशा प्रकारे ही आहे त्रिकोण चिती. आणि त्रिकोण सूची कशी असते, तर खाली एक तळाला पृष्ठभागाला एक त्रिकोण असतो आणि त्यावर 3 त्रिकोण उभे केलेले असतात. आता यामध्ये वरती जो शिरोबिंदू आहे तो याच्यात वरती शिरोबिंदू नाही. इथे एकच शिरोबिंदू आहे. इथे पहा, वरती आपण इकडून जर पाहिलं तर इथे 2 शिरोबिंदू आपल्याला, इथे हा एक आणि हा एक शिरोबिंदू आपल्याला दिसतात. म्हणजे त्रिकोण चिती आणि त्रिकोण सूचीतला फरक आपल्याला कळाला. आता आपण त्यांचे पृष्ठभाग, शिरोबिंदू याविषयी समजून घेऊया. आता इथे आपल्याला चित्र दिलं आहे त्रिकोण चितीचं. या तळाचा पृष्ठ कोणत्या आकाराचा आहे ते आपल्याला विचारले. आता ही त्रिकोण चितीची आकृती आहे. यात हा जो आहे तो तळाचा पृष्ठ आहे, कोणता आहे, त्रिकोणी. यात आपण जर पाहिलं तर हा जो आपण तळाचा पृष्ठ पाहिला तर हा कोणत्या आकृतीचा आहे, त्रिकोणी. म्हणून आपण इथे लिहूया त्रिकोणी. आता चिती आणि सूचीतला आपल्याला फरक कळाला. तसाच जर आपण तळाला चौकोनी पृष्ठभाग घेतला तर त्यापासून चौकोन चिती आणि चौकोन सूची तयार होते. तळाला आपण पंचकोनी पृष्ठभाग घेतला तर त्यापासून पंचकोन चिती आणि पंचकोन सूची तयार होते. आपण त्रिकोण सूची आणि चिती ज्याप्रमाणे पाहिले त्याप्रमाणेच या आकृत्या आहेत. आता आपण पाहूया, आपण तळाचे पृष्ठ लिहिलं त्रिकोणी. आता पुढे आपल्याला विचारले शिरोबिंदूंची संख्या. आता याला शिरोबिंदू किती आहेत, खालचा जो त्रिकोण आहे त्याचे 3 शिरोबिंदू, 1 2 3 आणि हा वरती जो त्रिकोण आहे त्याचे 3 शिरोबिंदू, 1 2 3. किती झाले, 1 2 3 4 5 6. किती शिरोबिंदू आहेत याला, 6 शिरोबिंदू आहेत. आपण याच्यावरून पाहूया, हा जो वरचा त्रिकोण आहे त्याला 1 2 3 शिरोबिंदू आणि खालचा त्रिकोण त्याचे 1 2 3. हे आपण धरले तर 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे 6 शिरोबिंदू या त्रिकोण चितीला आहेत. आता आपल्याला लिहायची आहे यांची कडांची संख्या. आता कडा किती आहेत या त्रिकोण चितीला, तर वरच्या त्रिकोणाच्या 3 1 2 3, खालच्या त्रिकोणाच्या 3 1 2 3, म्हणजे 3 आणि 3 6. आणि ही एक जी आहे ती 7, ही एक 8 आणि एक 9, म्हणजे किती कडा आहेत, 9 आहेत. याच्यावरून पाहूया, 1 2 3, खालच्या 1 2 3 आणि या बाजूच्या 1 2 3, म्हणजे अशा 3 त्रिक 9 कडा याला आहेत. म्हणून आपण लिहूया कडांची संख्या 9. आता उभ्या पृष्ठांची संख्या. उभे पृष्ठ किती आहेत, या बाजूला आपल्याला समोर दिसणारा हा आयत 1, इकडच्या बाजूचा 1, हा जो दिसतोय तो 1, हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा. किती आहेत,
3 उभे पृष्ठ आहेत. या आकृतीवरून पाहूया. हा एक उभा पृष्ठ, इकडचा एक आणि इकडचा एक असे 3 उभे पृष्ठ याला आहेत. हा एक आणि इकडच्या बाजूचा एक. किती उभे पृष्ठ आहेत? 3. नंतर तळ किंवा वरील पृष्ठ, तळाचा किंवा वरील पृष्ठ, वरचा एक आणि तळाचा एक किती? 2 आहेत. हा वरचा एक आणि तळाचा एक किती झाले? 2. आता आपण पाहूया सूची. आता आपण पाहूया त्रिकोण सूची. आता त्रिकोण सूची अशा प्रकारची असते, ही अशा प्रकारची. आता याची तळाचा पृष्ठ कोणत्या आकाराचा आहे? हा पहा, तळाचा पृष्ठ याचा त्रिकोणी आहे. हा जो आहे तो तळाचा पृष्ठ तो आहे त्रिकोणी. मग आपण लिहूया इथं त्रिकोणी. शिरोबिंदूंची संख्या. किती शिरोबिंदू आहेत? 1 2 3 4. या आकृतीवरून पाहूया. तळाच्या त्रिकोणाचे 1 2 3 आणि हा एक शिरोबिंदू, एकूण किती? 4 शिरोबिंदू इथे आहेत, म्हणून 4. आता लिहायचं आपल्याला कडांची संख्या. किती कडा आहेत? 1 2 3. या वरच्या 3 आणि खालच्या त्रिकोणाच्या 1 2 3 म्हणजे अशा 6 कडा आहेत. इथे पाहूया 1 2 3 आणि खालच्या त्रिकोणाच्या 1 2 3 आणि 3 आणि 3 6 म्हणजे 6 कडा त्रिकोण सूचीला आहेत. उभ्या पृष्ठांची संख्या. उभे पृष्ठ किती आहेत? हा 1 2 आणि 3. इथे पहा, हा एक उभा आहे, इकडून एक उभा आहे आणि इकडून एक उभा आहे. उभ्या पृष्ठांची संख्या आहे 3. आता तळ किंवा वरील पृष्ठांची संख्या. तळाला एकच त्रिकोण आहे, वरती आहे का? वरती नाही, वरती इथे शिरोबिंदू आहे. इथे पहा, वरती शिरोबिंदू आहे आणि तळाला फक्त एकच पृष्ठभाग आहे, म्हणजे इथे येईल 1. आता आपल्याला चौकोन चिती विषयी आपल्याला पाहायचं आहे. चौकोन चितीचे तळाचे पृष्ठ. तर चौकोन चिती पहा, अशा प्रकारे खाली एक तळाला चौकोन आणि त्यावर चौकोन 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 मांडत गेले की चौकोन चिती तयार होते. मग चौकोन चितीचे तळाचे पृष्ठ इथं चौकोनी आहे, म्हणून इथं लिहिणार आपण चौकोनी. आता लिहायची शिरोबिंदूंची संख्या. आता खालचे आपण मोजूया. खालच्या तळाचे 1 2 3 4 5 6 7 8. खालचे 4 आणि वरचे 4 किती झाले? 8 शिरोबिंदू इथे आहेत. कडांची संख्या. वरच्या चौकोनाच्या 4 कडा, खालच्या चौकोनाच्या 4 कडा. 4 आणि 4 झाल्या 8 आणि बाजूच्या ज्या आहेत त्या 9 10 11 आणि 12. किती आहेत याला कडा? 12 कडा आहेत. आता उभे पृष्ठ किती आहेत? समोरून दिसतोय तो 1, या बाजूचा 1, पाठीमागच्या बाजूचा 1 आणि या पलीकडच्या बाजूचा 1. किती झाले? 1 2 3 आणि 4. उभे पृष्ठ किती आहेत? 4. तळ किंवा वरचा पृष्ठ. तळाचा 1 आणि वरचा 1, याला वरती पण आहे आणि तळाला पण 1 आहे, म्हणजे इथे येईल 2. आता आपण पाहूया चौकोन सूची. आता चौकोन सूची कशा प्रकारे तयार होते? तर त्रिकोण सूचीप्रमाणे खाली एक त्रिकोण ज्याप्रमाणे असतो त्रिकोण सूचीमध्ये, त्याप्रमाणे चौकोन सूचीमध्ये काय असतो? खाली चौकोन असतो आणि वरती अशा प्रकारे पृष्ठ चारही बाजूंनी लावलेले असतात. त्याला म्हणतात चौकोन सूची. म्हणजे इथे वरती एक शिरोबिंदू असणार, अशा प्रकारे सपाट पृष्ठ नसणार. इथे वरती शिरोबिंदू असतो चौकोन सूचीमध्ये. मग आता चौकोन सूचीचे तळाचे पृष्ठ कसे असते? चौकोनीच असते. आता शिरोबिंदूंची संख्या. खालच्या चौकोनाचे 4, 1 2 3 4 आणि हा एक वरचा. किती झाले? 5. आता कडांची संख्या. खालच्या चौकोनाच्या 4 कडा आणि 1 2 3 4. 4 आणि 4 किती झाल्या? 8 कडा झाल्या.
8 कडा. उभे पृष्ठ किती आहेत? चौकोनाच्या या 4 बाजूंवर 4 उभे पृष्ठ उभे केलेले असतात. म्हणजे 1 2 3 हे समोरून दिसणारे आणि पाठीमागच्या बाजूचा एक 4. उभे पृष्ठ किती आहेत? 4. आता आपल्याला काय पाहायचं आहे? तळाची किंवा वरचे पृष्ठ. तळाला पृष्ठ आहे हिला चौकोनी, वरती शिरोबिंदू आहे, म्हणजे किती येईल? तळाच्या पृष्ठाची संख्या 1च येईल, वरचा नाही, म्हणून इथं लिहिणार 1. आता याचप्रमाणे पंचकोन चिती आणि पंचकोन सूचीमधला पण फरक आपण पाहूया. खाली तळाला एक पंचकोन असतो आणि त्यावर पंचकोन ठेवून अशी आपण जर थप्पी तयार केली तर ती होते पंचकोन चिती. आणि खाली तळाला एक पंचकोन ठेवला आणि प्रत्येक त्या 5 कडांवर प्रत्येक एक त्रिकोण अशा प्रकारे उभा केला तर ती होते पंचकोन सूची. ज्याप्रमाणे त्रिकोण चिती आणि त्रिकोण सूची आपण पाहिली त्याप्रमाणे. आता आपल्याला पाहायचं आहे तळाचे पृष्ठ. याचे कसे असते? पंचकोनी. खाली तळाला पंचकोन असतो, म्हणजेच पंचकोनी. आता याची पाहिजे शिरोबिंदूंची संख्या. किती शिरोबिंदू आहेत? वरच्या पंचकोनाचे 5. 1 2 3 4 5 आणि खालच्या पंचकोनाचे 5. आता हा खालचा इकडे दिसणार नाही आपल्याला. हा जर आपण असा जोडला खाली इकडं डॉटने आपण दाखवूया तर हा 1 2 3 4 आणि 5. 5 वरचे आणि 5 खालचे, म्हणजे शिरोबिंदू किती झाले? 10. कडांची संख्या. आता कडा किती आहेत? या वरच्या 5 आणि खालच्या 5 किती? 10. आणि बाजूच्या 1 2 3 4 5. वरच्या 5 आणि खालच्या 5 झाल्या 10. 5 आणि 5 10 आणि बाजूच्या 5 15. एकूण झाल्या 15. 5 त्रिक 15. आता उभे पृष्ठ. आता पंचकोनाला 5 कडा आहेत, म्हणजे प्रत्येकावर एक आयत असा आपल्याला तयार झालेला असतं. एका कडेवर एक आयत, एका कडेवर एक आयत. म्हणजे किती उभे पृष्ठ असतील हे? 1 2 3 4 आणि 5. 5 उभे पृष्ठ या पंचकोन चितीमध्ये आहेत. 5. तळ किंवा वरील पृष्ठ. वरती पण पंचकोनच आहे आणि खाली पण पंचकोनच आहे, म्हणजे वरचा एक आणि खालचा एक. किती झाले? 2. आता पंचकोन सूचीमध्ये खाली एक पंचकोन असतो, म्हणजे खाली कोणती तळाचे पृष्ठ कोणत्या आकाराचे आहे? पंचकोनी. आता लिहायची शिरोबिंदूंची संख्या. आता पहा खालच्या पंचकोनाचे 5. 1 2 3 4 आणि 5 आणि इथे वरती एक आहे. सगळे त्रिकोण जिथे एकत्र येतात पंचकोनावरचे तो इथं एक शिरोबिंदू तयार होतो, म्हणजे खालचे 5 आणि वरचा एक 6. आता आपल्याला लिहायची कडांची संख्या. खालच्या पंचकोनाच्या 5 कडा आणि त्यावर जे 5 बाजूंवर एक त्रिकोण ठेवले आहेत त्यांच्या 1 2 3 4 आणि 5 कडा. 5 आणि 5 किती झाल्या? 10 कडा झाल्या. आता उभे पृष्ठ. प्रत्येक कडेवर एक. किती कडा असतात पंचकोनाला? 5 कडा. म्हणजे किती पृष्ठ? 1 2 इकडच्या बाजूचा एक 3, इकडच्या बाजूचा एक 4 आणि पाठीमागच्या बाजूचा एक 5. म्हणजे किती झाले? 5 उभे पृष्ठ असतात. आता तळ किंवा वरील पृष्ठ. आता इथं तळाला पंचकोन असतो, वरती शिरोबिंदू असतो, म्हणजे ही पंचकोन सूची आहे. म्हणजे इथं फक्त तळालाच एक पंचकोन आहे, वरती नाही, वरती पृष्ठ नाही, वरती शिरोबिंदू आहे, म्हणून इथं तळाचा एकच पृष्ठ आपण मोजणार, म्हणून इथे लिहिणार 1. अशा प्रकारे ही सारणी आपण तयार केली आणि सूची आणि चिती मधला फरक आपण समजून घेतला. आता आपला दुसरा प्रश्न आहे, परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून सारणी पूर्ण करा. आता हा आपल्याला एक मंदिराचा कळस दिलेला आहे, याचं आपल्याला नाव शंकू लिहून दिलं आहे. आता हा पहा मंदिराचा कळस, खाली एक वर्तुळाकार पृष्ठभाग, वरती शिरोबिंदू आणि हा वक्राकार पृष्ठ, म्हणजे हा कशाचा आकार आहे? शंकूचा. मंदिराचा कळस आपल्याला शंकूच्या आकाराप्रमाणे दिसतो, म्हणून हा शंकू. आता पुढे आपल्याला पाण्याची टाकी दिली आहे
आता इथे हा एक वर्तुळाकार पृष्ठभाग, हा खालचा एक वर्तुळाकार पृष्ठभाग आणि हे वक्रपृष्ठ, म्हणजेच अशा प्रकारची आकृती कशाची असते मग वृत्तचितीची. मग आपण इथे लिहिणार वृत्तचिती. इथं आपण लिहिलं वृत्तचिती. आता पुढे आपल्याला फुटबॉल दिला आहे. हा कसा आहे गोल, म्हणून आपण इथे लिहिणार गोल. वर्तुळ आणि गोल यामध्ये फरक असतो. वर्तुळाला फक्त 2 मिती असतात, गोलाला 3 मिती असतात. आपली जर बांगडी आपण घेतली तर ती फक्त भरीव नसते, तिला वक्रपृष्ठ नसते. आणि चेंडू जर घेतला, फुटबॉल जर घेतला, त्याला वक्रपृष्ठ असते, म्हणजेच तो असतो गोल. याला वर्तुळ आपण म्हणणार नाही, याला म्हणणार गोल. हे पुढे ख्रिसमस ट्री आपल्याला दाखवलंय. हे कोणत्या आकाराचं आहे शंकू. पुढे आपल्याला पुस्तक दिलंय. पुस्तक कोणत्या आकाराचं आहे इष्टिका चिती. इष्टिका चिती किंवा चौकोन चिती सुद्धा आपल्याला म्हणता येईल याला. वरती आपण पाहिली चौकोन चिती, खाली तळाला एक पृष्ठ असते आणि त्यावर जे आपण चौकोनी 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 अशी पानं रचत पुस्तक तयार झालेलं असतं आणि वरती एक चौकोनी पृष्ठ असतं. म्हणजेच वरती एक चौकोनी पृष्ठ, बाजूनी 4 उभे पृष्ठ आणि खाली तळाला एक चौकोनी पृष्ठ, म्हणजे ही असते चौकोन चिती किंवा इष्टिका चिती. अशा प्रकारे 2च प्रश्न या सराव संचामध्ये आहेत, ते आपण सोडवले. आता यापुढे आहे स्वाध्याय. स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूयात.